धर्म अर्थात कर्तव्य या संकल्पनेचं उदात्तीकरण भगवंतांनी गीतेमध्ये केलेलं आहे अर्जुनाला मार्गदर्शन करताना. स्वधर्माचं आचरण करावं ते तुम्हाला उन्नतीला घेऊन जाईल. परधर्माचं आचरण भयावह आहे, ते नाशाला कारणीभूत ठरेल. आणि स्वधर्माचं अल्प आचरणसुद्धा तुम्हाला प्रगतीपथावर घेऊन जाण्यास सक्षम आहे असं भगवंत सांगतात. यातून आपल्या कर्तव्याची जाणीव भगवंत आपल्याला करून देतात. आपल्याला जे कर्तव्य जन्मगत प्राप्त आहे, आपल्या शिक्षणानं प्राप्त आहे, आपल्या परिस्थितीनं जबाबदारीनं प्राप्त आहे, ते कर्तव्य यथावत पार पाडणे, मनःपूर्वक पार पाडणे हा आपला धर्म आहे. आणि आपण आपलं काम सोडून इतर गोष्टी करत बसणे त्यानं काहीही साध्य होत नाही. वेळेचा अपव्यय होतो, शक्तीचा अपव्यय होतो आणि आपली बुद्धी दुश्चित होऊन ती शेवटी अधोगतीला जाते. म्हणून आपल्याला जे कर्म प्राप्त आहे, जे कर्तव्य प्राप्त आहे, तो आपला धर्म आहे. तो धर्म निगुतीनं आपण आचरणात आणला पाहिजे. म्हणजे आपण उन्नतीच्या दिशेनं वाटचाल करू असं भगवंत आपल्याला सांगतात.